नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. अर्पिताचा खरा चेहरा आता मल्लिका आणि समोर आणता क्षणी आता स्वानंदी कोणता भयानक निर्णय घेते आणि समर आता काय करतो आणि इकडे आता अर्पिताचं काय होतं, तर आता मल्लिका कोणतं पाऊल उचलते. प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. इकडे आता समरने अर्पिताला धमकी दिल्यामुळे अर्पिता पटकन आता मल्लिकाला मिठी मारते आणि रडू लागते. तर मल्लिका अर्पिताला बाजूला ढकलून म्हणते की काय एवढं का रडतेस आणि एवढा का पस्तावा करतेस, माफी मागायची सोडून तू हे असं काय चालवलंस अप्पी. आणि रडतच आता मल्लिका म्हणते की परमेश्वरा, हे तू काय चालवलंस आणि माझा नवरा असता तर बरं झालं असतं. आणि रडतच नाटक करत आता मल्लिका म्हणते की असे संस्कार केलेत का मी तुझ्यावरती. आणि हात करत आता नाटक करत मल्लिका म्हणते की अप्पी, तुला कळते का तू किती मोठी चूक केलीस. आणि हात जोडत आता मल्लिका ही समोर येते आणि म्हणते की समर, अप्पीच्या वतीने मी तुझी माफी मागते, तू प्लीज तिला माफ करत. आता समर म्हणतो की काकू तू काय करतेस हे. आणि मल्लिका म्हणते की आत्ताच ती जीव द्यायला निघाली होती, तेव्हा कुठेतरी तू दया दाखव. आणि रडतच आता मल्लिका म्हणते की अर्पिता या घरची लेक आहे रे. आणि लगेच आता अप्पीला जोराने ओरडत मल्लिका म्हणते की बस झाला आता अर्पिता. आणि समरला हात जोडत आता रडतच मल्लिका म्हणते की प्लीज समर, तिला तू तुरुंगात पाठवू नकोस. आणि रडतच आता मल्लिका म्हणते की अप्पीचा यामध्ये काय दोष आहे समर, तिचा तू विचार कर. आणि मल्लिका म्हणते की आई तुम्ही तरी समरला सांगा ना, तो तुमचा कोणताच शब्द खाली पडून नाही देत, तो तुमचा ऐकतोय. आणि आजी म्हणते की मी माफ करण्याचा प्रश्न येतच नाही. आणि यावेळेस तिने काय केलंय, तिने ना सगळ्या मर्यादा आणि सीमा ओलांडल्यात मल्लिका. आणि आजी म्हणते की पिंटे, आता तू जो काही निर्णय घेशील तो योग्यच घे. आणि लगेच आता समर म्हणतो की यावेळेस आता अर्पिताला माफी नाही तर तिला शिक्षा झाली पाहिजे. आणि आता अर्पिताने तिच्या सासूबाईंवरती हात उघडला याचा पुरावा देखील त्यांच्याकडे आहे. तेव्हा ते जे काही आता पाऊल उचलतील त्याला माझा पूर्ण पाठिंबा असेल. तर मल्लिकाला धक्का बसतो. आणि इकडे आता आदिरा मंदाकिनीला म्हणते की मी ना बाहेरून फूड तुम्हाला जे लागते ना ते ऑर्डर करते, मग तुम्हाला जे काही मीटिंग करायच्या त्या तुम्ही मजेत करा. आणि मंदाकिनी म्हणते काय बोलतेस तू आदिरा, अगं आमची महिलांची मीटिंग कोणती आहे माहिती आहे का, बाहेरून काहीही मागू नये आणि पैसे कसे बचत करावे. आणि तू जर बाहेरून फूड मागवले तर त्या मीटिंगला काय अर्थ आदिरा. आणि इकडे आता आदिरा म्हणते की अर्पिता खूप प्रॉब्लेममध्ये आई आणि आम्ही ना तिला बाहेर घेऊन जाणार आहोत. आणि मंदाकिनी म्हणते की काही जरी झालं तरी आदिरा तुला बायका येणार आहे, तिथे थांबावंच लागेल. आदिरा म्हणते की आई मी तुम्हाला अगोदरच सांगितलं मला जमणार नाहीये म्हणून. आणि इकडे आता आदिरा म्हणते की आई तुम्हाला कळत कसं नाहीये, खरंच मला ना आता अर्पिताकडे जाण्याची गरज आहे. आणि आदिरा म्हणते की हा इश्यू नाहीये आई, ट्राय टू अंडरस्टँड. आणि माझ्या बहिणीला माझी गरज आहे असे आता आदिरा बोलते. आणि एवढ्यात आता मंदाकिनीच्या त्या मीटिंगच्या बायका तिथे येतात आणि त्यांना बघता क्षणी आता इकडे मंदाकिनीला धक्का बसतो. तर त्या बायका आता आदिरा आणि मंदाकिनीचं ते बोलणं ऐकतात. त्यातील एक बाई म्हणते की काय हो, आम्ही चुकीच्या वेळेला आलो की काय आणि तुम्ही सुनेसंग बरोबर भांडताय. तर मंदाकिनीला धक्का बसतो. आणि आदिरा बोलू लागताच आता रोहन आदिराला समजावतो आणि म्हणतो की आदिरा आता तू शांत हो प्लीज, आणि आता आपण नंतर बोलूयात. आणि इकडे आता मंदाकिनी त्या बायकांना बसायला सांगतात. आता त्या बायका तिथे बसतात. तर मंदाकिनी आतमध्ये जाऊन आता सुस्मिताला कॉल करते आणि म्हणते की अगं सुश, ही आदिरा ना तुझ्या घरी येणार होती आणि अर्पिताचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, काय झालं, तर लगेच प्रकरण मिटलं की नाही. तर सुस्मिता म्हणते की प्रकरण मिटलं नाही पण मम्मा प्रकरण ना अजून वाढलंय. मंदाकिनी म्हणते काय, तर सुस्मिता म्हणते समर जिजूई ना त्यांनी ना अर्पिताला खूप प्रॉब्लेममध्ये आणून आता घराबाहेर काढायचंच बाकी आहे. मंदाकिनी म्हणते काय केलंय तिने. तर सुस्मिता म्हणते की खरं ना उलटं झालं, भांडण उलटंच होतं. अर्पिताना उलट तिच्या सासरच्या लोकांना त्रास द्यायची आणि तिच्या सासूचा हात पिरगळवला तिने आणि त्यांना मारहाणसुद्धा केली. आणि समर जिजू ना खूप रागावले. तर आता मंदाकिनी म्हणते काय, तर आता सुस्मिता म्हणते हो. मंदाकिनी म्हणते बरं मी ठेवते फोन. आणि इकडे आता पळत आता एकदमच ताजी बातमी असे म्हणत आता मंदाकिनी ही किचनमध्ये असलेल्या आदिराकडे येते. आणि लगेच आता मंदाकिनी म्हणते की अगं आदिरा, तू तुझ्या बहिणीसाठी तुझ्या घरी जाणार होतीस ना, तिने काय दिवे लावली तुझ्या बहिणीने माहिती आहे का. अगं तिने तिच्या सासूला मारलं, मारहाण केली. तर आदिराला धक्का बसतो. आणि इकडे आता आदिराची सासू म्हणते की हे बघा समर साहेब, आदिराकडून चूक झालं ही नक्की आहे, पण आदिराने जी चूक केली
ती कदाचित रागाच्या भरात झाली असेल आणि ती आमची सून आहे आणि काही जरी झालं तरी आम्ही तिची पोलिसात तक्रार करणार नाही आणि आम्ही पोलिसात जाणार नाही आहोत. आणि आशिष म्हणतो की हो समर दादा, जे झालं ते झालं, आम्ही आता अर्पिताला माफ करतो. आणि समर म्हणतो बघितलंस का अर्पिता, तू एवढे घाणेरडे वागलीस त्यांच्यासोबत, तरीसुद्धा ते तुझ्याशी माणुसकीच्या नात्याने चांगलं वागतात बघ, आणि तरीसुद्धा ते तुझ्याशी प्रेमाने वागतात आणि त्यांनी तुला माफ केलं तुझी लायकी नसताना. आणि अर्पिता आता समरकडे बघते तर आता आजी म्हणते की नजर खाली कर अर्पिता, तुझं कुटुंब आहे, तुला असं बघताना लाज नाही वाटत का? आणि त्यानंतर बोट करत आता समर म्हणतो की अर्पिता, ही तुझी शेवटची चूक आणि आता यानंतर तू अशी काही जरी वागली ना तर गाठ माझ्याशी आहे एवढं तू लक्षात ठेव. आणि हात जोडतच आता मल्लिका म्हणते नाही नाही समर, यापुढे ती अशी वागणार नाही, मी तिला समजावते आणि प्लीज हा विषय आपण आता इथे संपवूयात. आणि तेवढ्यात आता इकडे समर अर्पिताला म्हणतो की माझा विषय अजून संपला नाही आणि माझं बोलणं अजूनही पूर्ण झालेलं नाहीये. आणि इकडे आता समर म्हणतो की काही जरी झालं तरी अर्पिताला तिच्या सासू सासऱ्यांनी माफ केलं, पण मी माफ केलं नाहीये आणि या कर्माची तिला शिक्षा व्हायलाच हवी. आणि इकडे आता मल्लिका म्हणते की हे बघ आता समर, तू तिला माफ केलं ना, त्यांनी तिला माफ केलं तर तू सुद्धा तिला माफ कर. तर आता समर म्हणतो की हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे आणि काहीही न करता हे तिने केलेली ही कर्माची शिक्षा तिला मिळायलाच हवी, पण तिने अजून माफी मागितलेली नाहीये. आणि लगेच आता अर्पिता रागाने इकडे तिकडे बघते तर समर म्हणतो की हे असं वागून काहीच होणार नाही अर्पिता, त्याला तुला माफी मागावीच लागेल आणि तेही तुझ्या सासरच्यांच्या पाया पडून माफी मागावी लागेल असे आता समर बोलतो. आणि लगेच आता समर म्हणतो की त्यांची पाया पडून माफी माग आणि म्हण माझ्याकडून चूक झाली. तर अर्पिता म्हणते की दादा मी असं काहीच करणार नाहीये. आणि ते ऐकताच आता समर म्हणतो अर्पिता तू स्वतःला काय समजतेस आणि एवढा अहंकार तुझ्यामध्ये आला कुठून? आणि समर म्हणतो की बऱ्या बोलाने त्यांची माफी माग. आणि इकडे आता मंदाकिनी आदिराला सांगत असते की बघ तुझ्या बहिणीने सासरच्या लोकांना मारहाण केली तर त्या बायका सगळं ते बोलणं ऐकतात. तर आदिरा म्हणते ए यू हॅलो, तुम्ही काय आमचं बोलणं ऐकतात? फॅमिली मॅटरमध्ये तुमचं काय नाक खुपसायची गरज? तर त्या बायका म्हणतात आमचं सहज कानावर पडलं, मंदाताईचा आवाज मोठा आहे ना आणि आम्हाला कळलं आहे तुझ्या बहिणीने सासरच्या तिच्या सासूला मारहाण केली म्हणून. तर लगेच आता आदिरा म्हणते की गप्प बसा, आमच्या फॅमिली मॅटरमध्ये नाक खुपसू नका, माइंड युअर ओन बिझनेस. तर लगेच आता त्या बायका म्हणतात मंदाताई तुम्हीसुद्धा सांभाळून राहा बरं का. आणि इकडे आता समर रागाने म्हणतो की मी फक्त 5 महिनेपर्यंत जर तू त्यांची माफी मागितली नाही तर मीच तुला पोलिसात देणार अर्पिता. तर मल्लिका अर्पिताला धक्का बसतो. आणि लगेच आता अर्पिती म्हणते की सिरियसली दादा मला तू जेलमध्ये टाकणार आहेस का आणि इथे माझी कोणालाच पडलेली नाही आहे का? तर समर म्हणतो हो टाकणार. आणि समर आता 1 2 असे मोजू लागतो आणि 1 2 3 4 5 असे म्हणत आता अर्पिता काहीच बोलत नसते. तर समर म्हणतो आता वेळ संपली. आणि लगेच आता समर त्याचा मोबाईल काढून पोलिसांना फोन लावू लागताच अर्पिता घाबरते आणि म्हणते की नाही 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 थांब. समर म्हणतो की पायावरती डोकं ठेवून कळलं का तुला? आणि लगेच आता समर म्हणतो चल लवकर. तर अर्पिता आता तिच्या सासूसमोर येऊन तिच्या सासूबाईच्या पाया पडते आणि लगेच आता सासूबाई अर्पिताला उठवते आणि म्हणते की नको बाळा. आणि सासूबाई आता समरला म्हणते की समर साहेब खरंच याची काहीच गरज नाही आहे, त्यापेक्षा अर्पिताने घरी येऊन सुखाने संसार केला तर आम्हाला जास्त आनंद होईल असे आता तिची सासू बोलते. आणि आशिष म्हणतो समरदादा हो त्यासाठीच आम्ही इकडे आलोय. आणि लगेच आता ती सासूबाई म्हणते की समरदादा अजूनही वेळ गेलेली नाही आहेत, आम्ही अर्पिताला घरी घेऊन पुन्हा स्वीकारायला तयार आहोत. आणि ते लगेच आता ती ऐकून समर म्हणतो याला म्हणतात सभ्यपणा आणि सुसंस्कृतपणा. आणि त्यानंतर आता लगेच समर म्हणतो की अर्पिता आत्ताची आपली बॅग भरायची, बाड बिस्तर बांधायचं आणि मग सासरी निघायचं. आणि जर यापुढे तू सासरी ही कोणतीही तक्रार तुझी आली तर तुझं माहेर मी कायमचं बंद करतोय. आणि त्यानंतर आता समर हा अर्पिताच्या सासूबाईला हात जोडून म्हणतो की सॉरी काकू, अर्पिता तुमच्यासोबत खूप वाईट वागली त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. आणि त्यानंतर आता इकडे अर्पिताचा सासरा म्हणतो की थँक्यू समर साहेब, तुमच्या बायकोमुळे म्हणजे स्वानंदीताईमुळे आम्हाला ना आमचे डोळे उघडले. आणि इकडे आता आशिष म्हणतो की थँक्यू स्वानंदी वहिनी, आणि तुमच्यामुळे मला माझी बायको आणि माझा संसार पुन्हा मिळाला. तर लगेच आता स्वानंदी म्हणते थँक्यू कशाला. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की हे बघा आता आपण सगळं सोडून देऊयात आणि तोंड गोड करूयात, थँक्यू कशाला, मी तुमच्यासाठी चहा करून आणते. तर समर म्हणतो थांबा स्वानंदी मॅडम तुम्ही चहा नका करू. तर स्वानंदी म्हणते की अहो आणि काय बोलताय तुम्ही, चहा घेतल्यामुळे सगळ्यांचा स्ट्रेस तरी कमी होईल ना. आणि समर म्हणतो की चहा तर अर्पिता करेल. तर मल्लिका म्हणते आपण का चहा करणार.
आणि लगेच आता समर म्हणतो की काकू तिला कशामुळे तिला चहा करायचा हे तिला कळले आणि चुटकी वाजवत समर म्हणतो जा अर्पिता किचनमध्ये आणि चहा बनवून आण. आणि इकडे आता समर बेडरूममध्ये येतो आणि समरला आता पस्तावा येतो अर्पितावर हात उगारल्याबद्दल. तर समर स्वानंदीला म्हणतो की अर्पिता माझी बहीण आहे, असं असताना देखील मी तिच्यावरती हात उगारला. तर आता स्वानंदी म्हणते की बस राजवाडे यामध्ये तुमची काहीच चूक नाही आहे आणि साहजिकच अर्पिता जे वागली त्यामुळे तुम्ही अशी प्रतिक्रिया देणं योग्यच होतं आणि तुम्ही जे केलं ते योग्यच केलं. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की तुम्ही माझे आहात तेव्हा तुम्ही जर स्वतःशी वाईट वागला तर माझ्याशी सुद्धा वाईटच वागल्यासारखे व्हाल. आणि लगेच आता स्वानंदीने नकळतपणे तुम्ही माझे आहात असे आता समरला सांगितलेलं असतं आणि नकळतपणे स्वानंदी कधीच समरची झालेली असते. आणि त्या क्षणी आता समर आणि स्वानंदी दोघेही एकमेकांकडे बघतात. तर स्वानंदीने समरला आपलं बनवलेलं असतं.